ओम साईराम. आजचा दिवस 6वा आणि आपली पण जरा तब्येत डाऊन आहे, त्यामुळे काही लवकर मी उठलो नव्हतो. आता पण टेम्पो मध्येच बसून राहिलोय, फ्रेश होतो, मग बघू. डायरेक्ट नाश्त्याच्या ठिकाणी जायला सांगितलंय आपल्याला डीजे घेऊन, तर आपण डायरेक्ट तिथेच जाणार आहोत. तर चला अंघोळ करून भेटतो तुम्हाला. पूर्ण तब्येतीने वाट लावून ठेवली आहे, जरा गळा पण बसलाय. तर भेटू नाश्त्याच्या ठिकाणी. चला फायनली आपण नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहोत. इथेच आहे आपला नाश्ता. भाजी म्हणून फोडली म्हणून मी भाकरी घ्या. मिसल पाव. भाकरी पाहिजे, भाकरी पण आज नाश्त्याला मिसल पाव आहे. कधी जाईल मामानी नवीन बुटा घेतलेले आहेत. नवीन बुटा घेतलेले आहेत बोलतो. तुम्ही येता काय आजच्या बेटीला, तुम्ही येता काय. मामानी नवीन बुटा घेतल्या, निस्ता खुद झाला. या मित्रांनो मिसल खायला मी एकच पाव घेतलाय. मामाचं काहीतरी म्हणणं आहे. मामा काय म्हणणं आहे? 8 पाव घेतलेत. एकट्याने खायसाठी 8 पाव घेतलेत. हे बघा, आमचा ड्रायव्हर ऑपरेटर, ड्रायव्हर, ऑलराऊंडर पाव खाऊन खुश राहिलाय. आज काही जेवत नसतं वाटतं. बोलो ची. एरवडा जेलमधला कैदी बघा. पाव उठाया, धपक्यान खाया, न रुके न थक्या, पाव खाते राया. एक इकडे एरवडा जेलचं कैदीच उठलेत. नाश्ता करा, झोपा, जेवायचा, झोपा, दुसरा काहीच करायचं नाही. काम करायचं. सज्जी असं करतो फुकटचा. इकडे तोंड कर, इकडे तोंड कर ना. पळायचं गेला तोंड लपोस तर असली कामं करायचीच नाही ना. मिसल काय होतं का, पोटाला भरवी होता. मिसल मिसल कांदा खाओ, कांदा. वाजलेत 10:30. पालखी थांबले चाय पिण्यासाठी. काका चाय, चाय लिहिलो, चाय. चाय गरम, चाय गरम. चाय गरम, चाय गरम, चाय गरम. टी टाइम. तुम्हाला काय बोलायचं आहे? एकदम ओके. पालखी एकदम मस्त चालली आहे. अशीच जाऊ दे अजून फक्त 2 दिवस. चाय पालखी थांबली मस्त चाय प्यायला आणि सर्व साई मंडळी इथेच थांबलेत. आता आपली दुपारची वस्ती कुठे जेवायला? वरची माऊली. चायचा पूर्ण बिल केशव मामाच्या नावावर. तुला काय घ्यायचंय ते घेऊन टाक. केशव मामा स्पॉन्सर आहे आज आपला. कसं आहे चाय? एक नंबर. अपेक्षा पैसे जाते. एक नंबर चहा माझ्या मित्रांनी दिला. त्याचं भरपूर अभिनंदन.
आणि ज्या दिलं म्हणजे पालखीत आलेला कुत्रा, त्याला कुत्रा म्हणू नये, त्याला शॉन म्हणावा बाबांचा. आणि त्याची सेवा करताना मामा बिस्किट टाकतायत त्याला. आणि हा जो शॉन आपल्या सोबत आलाय, हा 2 दिवस आहे आपल्या सोबत. खूप मागून चालत आलाय तो आणि पालखीची साथ पण सोडत नाहीये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आलाय. असे येतात आणि मध्येच गायब होतात. पता मेरा साई तो कोई नूर है, चाँद का क्या पता मेरा साई तो कोई नूर है, मेरा साई तो कोई नूर है, मेरा बाबा तो कोई नूर है। ये फलक का चांद तो बस रात में चमकता है, मेरा साई तो हर एक सांस में दमकता है। ये रोशनी ये चांदनी सब उधार की बातें हैं, असली जलवा झालं तंगमी, हा झालं तंगमी, पाहुनिया झालं तंगमी, पाहुनिया साईला.
चला मित्रांनो जेवून घेऊया. जेवायला बसलं ना सगळी, आपण पण बसू. अरे बसले नाही ते कोणतरी. चवली चवडी चवडी. आता किती वेळेला जेवू? ना ना आता बसतो ना. आपल्याला पुढचा प्रवास करायचा आता. पुढची वस्ती कुठे आहे माहितीये का? चंदनापुरी. चंदनापुरी. इथे आपले राष्ट्रीय खेळाडू अजिंक्य रहाणे यांचं गाव आहे. क्रिकेटपटू आपले अजिंक्य रहाणे. साईराम पालखी पण आलेली आहे. चला पुढे पुढे चला. ओम साईराम. ओम साईराम. ते बघ छान आहे. संपले का? आमच्यावर जाम जीव आहे. हा जीव बिस्किट घेऊन आलं. दाखवा कसलीच गिरे ती. कसली पण असू ते, हाणले त्याला महत्व आहे. माझी पोरं आहेत, डीजे टेम्पोवाली पोरं आहेत सगळी. एवढी माझ्या मंडळासाठी मेहनत घेतात, भरपूर मेहनत घेतात. म्हणून त्यांना आम्ही खुश ठेवलं का पाहिजे ते का. ओ लाडू ही तारपत्री पाहिली. बघली सेटिंग. एक व्हिडिओ काढताना लगेच लाडू भेटन. हे तारपत्री पाहिली ना. हॅलो गाईज, लड्डू खालो. यो बघा यो बघा यो बघा. आता याला प्रोटीन खायचं असेल म्हणून यांनी लाडू लपून ठेवले. ना सरण आपले सर गेल्यात जरा शेताचं निरीक्षण करायला आमचं. आता वाट येतील ते. कसं ब्रँड आहे. ब्रँड वस्तू आहे साधारण. अध्यक्ष डाळिंबाची बाग बघा. खरं म्हणजे पैशावाला जर कोण असेल तर हा आहे शेतकरी राजा. 240 रुपये किलो घेताना आपण विचार करतो आणि यांच्या शेतात असेच पडलेत, बघत पण नाही. हे बघा पूर्ण लाल लाल झालंय. पोचलोय आपण वस्तीच्या ठिकाणी आपल्या. साई मंदिर चंदनापुरी. आणि याच गावात आपले क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे राहत होते. हा त्यांचाच गाव आहे चंदनापुरी. इकडनं पुढे गाव येतो. तर आपण पण पोचलो इथे आणि आजचा मुक्काम आपला इथे आहे. तर चला थोड्या टायमात भेटू. तोपर्यंत आम्ही पण फ्रेश होऊन घेतो. चला जेवून घेऊया. आणि आतमध्ये पब्लिक जेवायला बसली आहे, बाहेर पण आहे. तर आपण पण जाऊन जेवून घेऊया. पालखीवाल्यानं माझी दहशत झाली माहिती का तुला? गावा बी कॅमेरा चालू होतो माझा. ज्या मंदिरात पालखी थांबली आहे तो साई मंदिर. आणि ही आपली पालखी आणि साईबाबा. काकांचा काय चालू आहे? आरतीचं सामान. तर चला आपला पण टाइम झालाय आता झोपायचा. तर जाऊया आपण पण झोपण्यासाठी, कारण की सकाळी परत लवकर उठावं लागेल. पुरा अंधेरा अंधेरा हो गया. तर चला झोपूया आणि भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट. कारण की लाईट गेली आहे. छोटासा बल्ब लावलाय, त्याच्यात मी दिसत नसेल तुम्हाला, पण ठीक आहे. भेटू आपण उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट.